हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आज आपण सुंदर सिंपल कुर्तीची कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. ही मी कॉटनच्या साडीपासून सिंपल कुर्ती तयार करत आहे. इथे कापड हा मी 4 फोल्ड घेतलेला आहे आणि फोल्ड माझ्या अपोजिट साइडने आहे. तर बघा इथे मी वरच्या साइडची काठ काढून घेणार आहे आणि एक सरळ लाईन देऊन घेतलेली आहे. इथे लांबी मी 40 इंच घेत आहे. खालच्या साइडने मी काठ लावून घेणार आहे परत, त्यामुळे 2 ते 3 इंच परत वाढेल. शोल्डर आहे 14 इंच, 14च्या हाफ 7. 7 इंच इथे मी शोल्डर घेत आहे. जेवढे शोल्डर घेतले तेवढेच बगल घ्यायचे आहे 7 इंच. गळा पॅक असल्यामुळे बगल 7 इंच घेत आहे. चेस्ट आहे 34 इंच, 34चा चौथा भाग 8.5 प्लस त्यात 2 इंच असं 10.5 इंच चेस्ट घ्यायची आहे. इथे मी 8.5 इंचावरती मार्क करते आहे आणि प्लस 2 इंच वेगळं लुजिंगसाठी मार्क करते आहे. तर बघा वरून 13 इंचावरती वेस्ट आणि 18.5 इंचावरती हिप असं मी मार्क करणार आहे. वेस्ट आहे 32 इंच, 32चा चौथा भाग म्हणजे 8 प्लस 2 इंच लुजिंगसाठी असं 10 इंच वेस्ट घ्यायची आहे. हिप आहे 36 इंच, 36चा चौथा भाग 9 प्लस 2 इंच लुजिंगसाठी असं 11 इंचावरती हिप घ्यायचं आहे. ही स्ट्रेट कुर्ती आहे त्यामुळे हिप जेवढा आहे त्यापेक्षा अर्धा इंच प्लस करून कटसाठी घ्यायचं आहे. आता बघा इथे जिथे जिथे आपण मार्किंग केलेलं आहे ते जॉईन करून घ्यायचं आहे. आता बघा इथे जे फिटिंगसाठी मार्किंग ठेवलेलं आहे तिथे आणि लुजिंगसाठी ठेवलं आहे तिथे असं दोन्ही साइडनी मार्क करून घ्यायचं आहे. इथे मी आर्महोलसाठी 1 इंच आणि 1.5 इंचावर मार्क केलेलं आहे आणि असा शेप देऊन घ्यायचा आहे. बॅक साइड आणि फ्रंट साइडचा शेप देऊन घ्यायचा आहे. इथे गळ्यासाठी वीथ 3 इंच घ्यायची आहे आणि पुढचा गळा मी 6 इंच घेत आहे. तर 6 इंचावर मार्क करून तुम्हाला पाहिजे तो शेप द्यायचा आहे. मी इथे गोल शेप करते आहे. आणि बाहेरच्या मार्किंग प्रमाणे कुर्ती कट करून घ्यायची आहे. फिटिंगच्या इथे छोटे टक्स देऊन घ्यायचे. आता बघा दोन्ही पार्ट वेगळे करून बॅक साइडची विड्थ आणि लेंथ मार्क करून घ्यायची आहे. मला गळा पॅक पाहिजे आहे म्हणून मी इथे लेंथ 2.5 इंच घेते आहे. आता आपल्याला स्लीव्ज कट करून घ्यायची आहे. इथे स्लीव्जसाठी मी 4 फोल्ड कापड घेतलेला आहे. लेंथ जेवढी आहे तेवढाच कापड कट करून घेतलेला आहे मी. इथे पण काठ मी डबल लावणार आहे त्यामुळे थोडी लेंथ 2 ते 3 इंच कमी घेतलेली आहे. तयार स्लीव्जची लेंथ मला 16 इंच पाहिजे आहे. स्लीव्जसाठी विड्थ आपण 8.5 इंच घेत आहे. आणि बघा इथून 3 किंवा 2.5 इंच आपण खाली घ्यायचं आहे. आणि बघा स्लीव्हची फिटिंग छान येण्यासाठी मी इथे कसं मार्क करते ते बघा. इथे 1-1 इंच आत घेतलेला आहे. आता बघा जे आपण 1-1 इंच मार्क केलं होतं तिथून अशी एक लाईन देऊन घ्यायची आहे आणि ती लाईन मोजून घ्यायची आहे. त्याचा मध्य काढायचा आणि तिथे मार्क करायचं. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे जे मध्य काढलंय तिथून खाली आणि वरच्या साइडने असे 3 मध्य काढून घ्यायचे आहे. इथून आपल्याला वरच्या साइडने अर्धा इंच आणि खालच्या साइडने अर्धा इंच असं मार्क करून घ्यायचं आहे आणि इथून राऊंड असा शेप देऊन घ्यायचा आहे. आणि आता स्लीव्ज कट करून घ्यायची आहे. तर बघा इथे हा फक्त बाहेरच्या साइडचा शेप कट करून घ्यायचा आहे आणि बाही सरळ करून त्याला पुढचा शेप कट करून घ्यायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. बघा इथे मी स्टिच करण्याआधी पुढची बगल आणि बॅक साइड आणि फ्रंट साइडचे गळे कट करून घेत आहे. चला तर आता आपल्याला कुर्ती स्टिच करून घ्यायची आहे. इथे मी अस्तर लावून घेणार आहे.
तर आपण कुर्तीचे बॅक साइड आणि फ्रंट साइड असे दोन्हीचे नेक आधी तयार करून घेऊया. हे बघा, पूर्ण गळ्याला शिलाई दिल्यानंतर अशी छोटी छोटी कट्स द्यायची, म्हणजे पलटवल्यानंतर फिनिशिंग छान येते. आणि प्रेस शिलाई देऊन घ्यायची. याचप्रमाणे बॅक नेक पण तयार करायचं आहे. हे बघा, आपल्याला शोल्डर जोडायचे आहे ते याप्रमाणे जोडायचे. पहिले दोन्ही पार्ट एकमेकांवर ठेवून एका बाजूचं अस्तर बॅक साइडने करायचा आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्याला शिलाई मारून घ्यायची. अशा प्रकारे दोन्ही शोल्डर जोडून घ्यायचे. दोन्ही साइडच्या स्लीव्ह जोडून घ्यायच्या आहे. मी स्लीव्हजला डबल काट लावून आधी स्लीव्ह तयार करून घेतलेली आहे. दोन्ही स्लीव्ह तयार झाल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूंनी मेजरमेंट टाकून घ्यायचं आहे आणि फिटिंग करून घ्यायची आहे. फिटिंग करताना आपल्याला आधी एक सरळ शिलाई मारायची आणि नंतर सुई न उचलता परत तशीच वापस शिलाई मारायची आहे. म्हणजे अशा 2 शिलाई मारून घ्यायच्या आहे. बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. तर बघा, आपल्याला ड्रेसला कट कशी मारायची ते सांगते. जिथे आपण फिटिंग केलेली आहे, म्हणजे फिटिंगचा शेवट, तिथून ड्रेसचा एक पार्ट घ्यायचा आणि त्याला अशा प्रकारे डबल फोल्ड करायची आणि त्याला आधी आडवी छोटी शिलाई देऊन घ्यायची आणि त्याला मग नंतर सरळ करून सरळ पूर्ण ड्रेसला शिलाई देऊन घ्यायची. बघा दाखवल्याप्रमाणे. पूर्ण शिलाई देऊन झाल्यानंतर दुसरी शिलाई ही सरळ ड्रेस करून देऊन घ्यायची. अशा प्रकारे ही झाली आपली कुर्ती तयार. जर तुम्हाला कट कशी मारायची यावर स्पेशल व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करा. मी त्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवेल. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.